नागपुरातल्या जाफरनगरात एका प्राध्यापकाच्या घरात चोरी झाली होती। पोलिसांनी तपास करत अवघ्या 2 दिवसात चोरट्याला अटक केली। त्याच्याजवळून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेला चोरटा पॉल राजेंद्र सिंग चिमा असून तो गोव्याचा रहिवासी आहे। तक्रारदार जेकब कोरियन चामटील जाफरनगरातील गांधी लेआउटमध्ये राहतात। 20 ऑक्टोबर रोजी प्राध्यापक जेकब केरळला गेले होते। दरम्यान पॉलने त्यांचा स्वयंपाकघराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला। बेडरूममधील कपाटातून अंदाजे 8,85,000 रुपयांचे दागिने चोरले। तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे गिट्टीखदान पोलिसांना चोरट्याची ओळख पटवण्यास मदत झाली। गुप्त माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली। पोलिसांनी 8,30,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे। पॉल गेल्या वर्षभरापासून म्हाडा क्वार्टर्स कॉम्प्लेक्समध्ये आपल्या प्रेयसीसोबत राहत होता आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता। तो नागपुरात गोवा शैलीचा कॅफे उघडण्याचाही विचार करत होता। यातूनच आर्थिक अडचणीमुळे त्यानं चोरीचा पर्याय निवडला आणि हा गुन्हा केला। 95% रिकव्हरी झालेले आहे। त्याचे टोटल एकूण अमाऊंट आहे 8,35,000, ज्यामध्ये 10 तोला सोनं आणि 1.5 लाख कॅश पण आहे। आणि या गुन्हा आरोपी याने कबूल दिलेली आहे की त्यांनी 30 तारखेला गुन्हा केलेले होते आणि याचे आरोपीचे नाव पाल राजेंद्र सिंग चिमा आहे। त्याचे वय 32 वर्ष आहे। यामध्ये 95 जसं मी सांगितलं की 95% अमाऊंट रिकवर झालेले आहे। 10 तोला सोनं आणि 1.5 लाख कॅश ऑलरेडी रिकवर झालेली आहे। 2 लाख कॅश गेलेले होते, त्यापैकी 1.5 लाख कॅश मिळाले। फक्त 50,000 त्यांनी खर्च केलेले आहे। त्याचे तपास आता पण चालू आहे। या कामगिरीमध्ये पोलीस स्टेशनचे इंचार्ज कैलाश देशमाने साहेब आणि त्याचे जे DB टीम पथक आहे त्यांनी कामगिरी केलेली आहे।